नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती गणाच्या जाहीर प्रचाराची आज सायंकाळी 5 वाजता मुदत संपणार आहे. त्यामुळं मग तिथून पुढं 7 फेब्रुवारीच्या अगदी तो मतदान करेपर्यंत उमेदवार त्यांचे समर्थक मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान का करायचं, मतदान कराच असं सांगत राहतील. तसं पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्ह वाटप कार्यक्रम झाल्यानंतर अगदी प्रचाराला कुठं सुरुवात होते न होते तोच 28 जानेवारी रोजी बारामती नजीक विमानाला अपघात झाला आणि या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि या दुःखाचं सावट या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर पण दिसून आलं. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारानं तसा जोरच धरला नाही. अजितदादा पवार यांचं अकाली निधन कार्यकर्त्यांनाही फार दुःखाच्या वेदना देऊन गेलं. त्यामुळं प्रचारात मग ना हलग्या वाजविल्या गेल्या, ना फटाके फोडले गेले, ना हारतुरे घालून नेत्यांचं स्वागत करण्यात आलं आणि अनेक ठिकाणी जाहीर प्रचार सभाही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं या या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती गणाचं प्रचाराचं हा आज संपत आहे. धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणात 7 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे. यावेळच्या निवडणुकीत कोणी कोणाशी युती केली आहे, कोण कोणाच्या विरुद्ध दंड ठोकून आहे याचं लवकर असं चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं. इकडं महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात अनेक गटात आणि गणात मनोमिलन झालं नाही. त्यामुळं या पक्षांचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे आहेत. तिकडं महायुतीत भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष यांच्यातही बऱ्याच ठिकाणी त्यांचं जमलं नाही. त्यांचेही उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परंडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचं आणि जिल्ह्यातील भाजपच्या नेत्याचं काही एक जुळत नाही. त्यामुळं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील 13ही जागा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. पण त्यांनाही त्यांच्याच पुतण्यानं धनंजय सावंत यांनी बंडखोरीचं आव्हान दिलं असून या 3 तालुक्यातील अनेक मतदारसंघात त्यांच्या समर्थकांना उभं केलं आहे. त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होणार, कोणत्या पक्षाला, कोणत्या आघाडीला की युतीला बहुमत मिळणार, 9 फेब्रुवारीनंतरच आपल्याला कळणार आहे.
काल ज्येष्ठ नेते पवार कुटुंबातील प्रमुख शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्या अगोदर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही हे ठाऊक नाही असं सांगितल्याप्रमाणेच कालही त्यांनी अजित पवारांचं स्मारक होणार आहे की नाही याची मला कल्पना नाही असं सांगितलं होतं. त्यामुळं मग काल विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त, त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय यांची बैठक झाली. बैठकीत काय चर्चा झाली, पण अजित पवार यांचं स्मारक निश्चित करण्याचं ठरलं. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जागाही निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही काटेवाडीत गेले. तिथील अजित पवार ज्या बंगल्यात अजित पवारांचं कुटुंब राहतं तिथं सहयोग बंगल्यावर जाऊन त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बराच काळ ते बंगल्यावर होते आणि याच्यात त्यांचं आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार यांची अर्धा तास चर्चाही झाली असं माध्यमातून कळत आहे. आता त्या चर्चेत काय ठरलं काही नाही, कौटुंबिक चर्चा होती का राजकीय झाली याचं लवकरच उलगडा होईल. तब्बल 36 तासानंतर मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेवरील जे वाहनं अडकून पडली होती, वाहनातला मार्ग मोकळा झाला आहे. आता पुण्याकडून मुंबईकडे जाणारी मार्गिका आणि मुंबईकडून पुण्याकडे येणारी मार्गिका खुली झाली आहे आणि एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्वी दररोजच्या प्रमाणे सुरू झाली आहे. एक प्रकारे वरून प्रवास करणारे प्रवासी आणि ह्या महामार्गानं पण मोकळा श्वास घेतला आहे. तब्बल 36 तास हा महामार्ग जाम झालेला होता. त्याला कारण होतं गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याचं. हा टँकरमधूनही गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून घेण्यात आला. अपघात झालेलं टँकर तिथून उचलण्यात आलं आणि मग वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा.